मी एवढीला म्हणालो की हे गांधी चौक बंद व्हायला पाहिजे. काय फायदा शिकून तुमचा? 75 वर्ष आम्ही शिक्षण घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला शिक्षणाचा हक्क दिला. काय फायदा 75 वर्षाचा आउटपुट काय? शिक्षणातून आम्ही संविधान शिकू शकलो नाही. हे अपयश आहे आमचा. किती लोक आहेत इथं? एवढी 3 दिवसापासून हे सगळे बिचारे लाऊडस्पीकरवर, पॉम्पलेटवर रात्रंदिवस त्या ठिकाणी धडपड करतायत. इथं कुणाचंच नाव नाही, परंतु दुसऱ्या बाजूनं लोकांचा प्रतिसाद नाही. म्हणजे तुम्हाला संविधान बघत नाही, तुम्ही संविधान वाचत नाही, संविधानावर तुमचं प्रेम नाही. हा पहिला प्रयोग नाही. या अगोदर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेव्हा मुंबईला आले तेव्हा या नेत्यांनी त्याच्याकडे साधं लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतो त्याचं किती मोठ्यानं स्वागत करायला पाहिजे. आमच्यातला एक माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बसतो, त्याची दखल तुम्हाला घ्यावी वाटत नाही? लाज वाटली पाहिजे या प्रशासनाला. मी त्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो. आणि सर्वोच्च न्यायालयाचं न्यायालय चालू असताना अशा पद्धतीचं कृत्य घडतं. अरे लाज वाटायला पाहिजे. लाज लाज. आमच्या संवेदना बोथट झालेल्या आहेत. लोकशाहीचा खून आहे, संविधानाचा खून आहे. तुमची बाजी शिकून काय फायदा आहे? मला आता संविधान वाचवण्याची गरज आहे. एवढी नुसतं असलं धरणे धरून काहीच होत नाही. मला रस्त्यावर त्या नेपाळच्या लोकांचं मी अभिनंदन करतो. काय चालू आहे? न्यायालय तुमच्या ताब्यात, निवडणूक आयोग तुमच्या ताब्यात, सीबीआय ताब्यात. सीबीआय चौकशीमध्ये पळत चालत हे काँग्रेसवाले भाजपमध्ये पळत. हा देश काय होणार मला काही कळत नाही. देशाचं काय होणार मला माहित नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय ते संविधान सांभाळण्याची जबाबदारी तुमची, माझी, सगळ्याची आहे. एवढं होऊन ही लोकांना राग का येते?